शार्क फिन अँटिना आहे, त्याच्यामध्ये स्पॉयलर आहे, एअर वायपर आहे, डिफॉगर आहे. याला इथेच तुम्हाला एअर व्यू कॅमेरा दिलेला आहे आणि बूट स्पेस 518 लिटरची बूट स्पेस. वेळ प्रथम दोघंच जण असेल आणि सामान जास्त असेल तर हे मधलं सीटसुद्धा फ्लॅट करता येतं आणि बूट स्पेस आम्हाला तुम्हाला जवळजवळ 1000 लिटरची करता येते. ही सगळी त्याच्यामध्ये अरेंजमेंट केली. प्रत्येक गोष्टी बिल्ड क्वालिटी, आतमध्ये बूट स्पेसमध्ये सुद्धा लाईट तुम्हाला क्लिअर दिलं. बाहेर किती 70 हां. आता हा जो पार्सलमध्ये असतो ना, या पार्सल ट्रेनचा पण एक व्हॅल्यू आहे. नॉर्मली कसं असतं की 2 रोमध्ये आपण असतो, जे आपण लिव्हिंग टीम असतो, आपल्याला ए सीची आवश्यकता आहे. पण पार्सल ट्रेन इथल्या स्पेसला काही ए सीची गरज नाही. जेवढं हे पॅक राहील तेवढं 3rd रो पॅक राहिला तर तुम्हाला फुल इफिशियन्सी वाढेल. इथे ए सीची आवश्यकता नाही. तिथं जर आपण त्याला पॅक केलं तर त्या 2 ठिकाणी तुम्हाला त्याचं युटिलाइज होऊ शकतो. आवरेज आणि किंमत सांगा. हां, आता याच्यामध्ये कसं आहे, 3 व्हेरियंट आहेत. एक यू आहे, एक प्लस आहे, एक मॅक्स आहे. यू जे आहे ते तुम्हाला 8.99 पासून सुरू होतं, जे 18.5 लाखापर्यंत ऑन रोड तुम्हाला बसतं. दुसरं आहे मॅक्स, प्लस आहे दुसरं, जे तुम्हाला 14.55 पर्यंत बसतं. आणि जे टॉप एंड आता आपण मॅक्स बघतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे जवळजवळ 15,25,000 पर्यंत बसतं. तर त्याच्यात कंपनीच्या स्कीम आहेत. त्याच्यामध्ये सेलिब्रेशन ऑफरमध्ये जर मॅन्युफॅक्चर 23चं मॉडेल घेतलं तर 1.5 लाख रुपये तुम्हाला स्टेट फॉरवर्ड कॅश डिस्काउंट आहे. जुनी गाडी जर असेल तर त्या गाडीचा एक्सचेंज बोनस तुम्हाला 40,000 रुपये आहे. तुम्ही कॉर्पोरेट कंपनीमध्ये असाल, डॉक्टर आहे, यांच्यासाठी सुद्धा त्यांनी 7,500चं कॉर्पोरेट बोनस ठेवलेलं आहे. ॲक्च्युअली बघायला गेलं तर किंमत अजून कमी होऊन जाते. आणि आता सपोज ही गाडी जरा 15,25,000ची आहे, तर याच्यामध्ये जर तुम्हाला ते सगळे सपोर्ट मिळाले तर ती जवळजवळ 13 लाख 13.25 लाखापर्यंत येऊन जाते. आज स्टेट फॉरवर्ड तुम्हाला 1.5-2 लाखाचा डिफरन्स बसतो. आणि जरी नाही घेतलं ती मॅन्युफॅक्चर 23-24 जरी घेतलं तरी तुम्हाला लाख रुपयाची स्कीम, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट आणि कॅश डिस्काउंट. मायलेजचं 19.5 ओके, 19.5 दिलेलं आहे आणि एवढं मिळतं. त्याच्यानंतर आम्ही 160-170च्या स्पीडनी गाडी चालवून बघितली की ॲक्च्युअल रोड जो ग्रीप आहे ती किती प्रॉपर आहे, अजिबात गाडी हलत नाही. आणि जे थोडेसे जे रॅश चालवतात किंवा थोडं फास्ट जास्त चालवतात तर त्यांनीसुद्धा टेस्ट करून सांगितलं की वी आर कम्फर्टेबल. म्हणजे स्कोडा झालं किंवा हायर ब्रँडमध्ये आपण जेव्हा जातो आपण त्याचे एवढे पैसे मोजतो कशासाठी, तर ती स्टॅबिलिटी मोजतो. तीच क्वालिटी तुम्हाला याच्यात मिळते. म्हणजे कॉमन माणसाच्या बजेटमध्ये आणि क्वालिटीशी कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता त्यांनी बनवली. एअरबॅग याच्यामध्ये आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये 2 आहेत. आता याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की बिल्ड क्वालिटीवर पण अवलंबून असतं. सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे, साईडचे इम्पॅक्ट, समोरचे इम्पॅक्ट. आणि अपकमिंग मॉडेल्समध्ये ते व्हेरिएशन चेंज होते. जसे जसे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स त्याला हे होतात ते चेंज होणार आहे.